Open page number 203, problem number 3, death of partner. First, I am reading problem. Madhav and Keshav are partners sharing profits and losses in the ratio of 5:3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2018 was as follows. Balance sheet as on 31st March 2018. Liability side, general reserve 25,000, creditors 1 lakh, unpaid rent 25,000, capital accounts Ram 1 lakh, Madhav 75,000, Keshav 50,000. Okay, एकच मिनिट हा. सर हाँ हाँ. Okay. Capital amounts are given. Ram, Madhav and Keshav. Then asset side, goodwill 50,000, loose tools 50,000, debtor 1,50,000, livestock 1 lakh, cash 25,000. Okay. New students, open page number 203, problem number 3, death of partner. Okay. Keshav died on 31st July 2018 and the following adjustments were agreed by as per partnership deed. डेटला अंडरलाईन करून घ्या. केशव आहे पार्टनर. केशव किती नंबरला आहे बघा, 3rd नंबरला आहे केशव. तो 3 नंबरचा पार्टनर केशव आहे, तर त्याचा डेथ झालेला आहे. कधी झालेला आहे अंडरलाईन करा, 31st जुलै 2018. मग तिथे लिहून ठेवा पेन्सिलने, एप्रिल मे जून आणि जुलैचा पूर्ण महिना आहे, बरोबर ना. 31 जुलैला त्याचा मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ एप्रिल मे जून आणि जुलै 4 मंथ्स तो काय आहे त्या फर्म मध्ये एक्झिस्टिंग आहे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1, क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज्ड बाय ₹10,000. क्रेडिटर्सला अंडर टिक करून घ्या. Then goodwill is to be calculated at 2 years purchase. 2 years ला अंडरलाईन करा. Of average profit of 5 year. Amount of profit is given. त्याच्यामध्ये लॉसची पण अमाऊंट आहे, ती पण आपण घ्यायची. लॉस काय करायचा असतो, मायनस करायचा असतो. मग बघा आता अमाऊंट मला इथे 5 इयर्सच्या अमाऊंट दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे, अमाऊंट ऑफ गुडविल आहे तर ती कॅल्क्युलेट करायची आहे. Then next adjustment is loose tools and livestock were valued at 80,000 and 1,20,000 respectively. लूज टूल्स बघा असेट साइडला टिक करा. देन लाईव्ह स्टॉकला टिक करा. ओके. आरडीडी वॉज मेंटेन ॲट ₹10,000. डेटर्सना टिक करा. आरडीडी आपल्याला लेस करायला सांगितलंय. ओके. देन कमिशन ₹2,000 पर मंथ was payable to Keshav. 2,000 पर मंथ. कमिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 2,000 इंटू किती महिने आहे तो फॉर्म मध्ये, 4 मंथ्स. 2,000 इंटू 4. ओके. देन profit for 2018-19 was estimated at 45,000 and Keshav's share in it up to the date of his death was given to him. आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट आहे ती दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याची आवश्यकता इथे नाही. ठीक आहे. Then prepare revaluation account, Keshav's capital account showing the amount payable to his executors. आपल्याला दोनच अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि केशवचं कॅपिटल अकाउंट. आणि आपल्याला जेव्हा असे 2 अकाउंट्स बनवायला सांगतात तर तेव्हा लक्षात घ्या की तेव्हा आपल्याला तिथे ज्या वेळेस आपल्याला 2 अकाउंट्स प्रिपेअर करायला सांगितलेले असतात तेव्हा आपल्याला तिथे काय करावं लागतं, गुडविल आणि शेअर ऑफ प्रॉफिट. तर याचं वर्किंग आहे ते तुम्हाला तिथे प्रॉपर वर्किंग तिथे देणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला इथे बॅलन्स शीट विचारलेली नाही. ठीक आहे. तर बघा आता आपण पहिल्यांदा काय करूया, आपल्याला 2च अकाउंट ओपन करायचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करा, एक 10 लाईन्सचं
आणि दुसरा अकाउंट आहे पार्टनर केशव्स कॅपिटल अकाउंट, जो डिसीज पार्टनर आहे, ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या पार्टनरचं आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. मग दोन अकाउंट ओपन करा, रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड देन केशव्स कॅपिटल अकाउंट. ओके, त्यानंतर आपल्याला वर्किंग नोट करायचे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा वर्किंग नोट आहे ते करून घ्यायची. नेहमी काय करायचं, गुडविल आणि शेअर ऑफ प्रॉफिट, तर याचं वर्किंग नोट आहे तर ती आधी प्रिपेअर करून घ्यायची. मग बघा, आता आपण गुडविलचं पहिल्यांदा वर्किंग नोट करूया. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, करा बघूया, ॲव्हरेज प्रॉफिट काढा, कॅल्क्युलेशन करायचे सगळ्यांनी. ॲव्हरेज प्रॉफिट बघा, 90,000 प्लस 1 lakh प्लस 60,000 प्लस 50,000 आणि लॉस आहे, लास्ट इयरचा लॉस दिलेला आहे 50,000. तो काय करतो आपण, लेस करायचा. म्हणजे 90,000 प्लस 1 lakh प्लस 60,000 प्लस 50,000 मायनस 50,000. बघा करून, ॲव्हरेज प्रॉफिट किती आला. What is the amount of average profit? लॉस मायनस करायचा आहे. $250,000 डिवायडेड बाय 5 कोण करणार, ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढतो आपण, रॉंग आहे. 250,000 250,000 इट इज द टोटल ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय 5 करायला लागेल ना, नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हाऊ मेनी, 50,000 इज करेक्ट आन्सर. ॲव्हरेज प्रॉफिट इज 50,000. विसरला तुम्हाला, ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं फॉर्म्युला लक्षात नाही अजून. डिवायडेड बाय 5 करायचं असतं, जेवढे नंबर ऑफ इयर्स असतील त्याने डिवाइड करायचं असतं. ॲव्हरेज प्रॉफिट किती आला, 50,000. इट इज करेक्ट आन्सर. देन कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ गुडविल. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ गुडविल. गुडविलचं फॉर्म्युला बघा आधी. गुडविल इज इक्वल टू, बघूया कोण काढतोय अमाऊंट ऑफ गुडविल. गुडविल ऑफ द फर्म. गुडविल ऑफ द फर्म. अरबाज जरा घाई झाली, 1-0 जास्त झालाय. आयुष आंबेकर रॉंग. सगळ्यांचे अमाऊंट वेगवेगळे आहेत. व्हॉट इज द करेक्ट अमाऊंट. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स. मी तुम्हाला नंबर ऑफ इयर्सला अंडरलाईन करायला सांगितलं होतं. आपलं आता ॲव्हरेज प्रॉफिट आला 50,000 इंटू नंबर ऑफ इयर्स किती आहेत बघा, ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये दिलेले आहेत 2, बरोबर ना. 50,000 इंटू 2 किती आले, 1 lakh. इट इज द अमाऊंट ऑफ फर्म्स गुडविल, बरोबर ना. फर्मची गुडविल किती आली, 1 lakh. नाउ कॅल्क्युलेट शेअर ऑफ केशव इन गुडविल. Now calculate share of Keshav in goodwill. Ratio is given 5:3:2. केशवचा शेअर काढा गुडविल मध्ये. अमाऊंट ऑफ फर्म्स गुडविल इज 1 lakh. Then calculate share of Keshav. येते का काढायला. Yes, Arbaz correct. Urvashi, 20,000 is the share of goodwill of Keshav. Correct answer 20,000. तिथे लिहा पेन्सिलने. केशव शेअर इन गुडविल 20,000.
समजलं कसं काढायचं आहे? फॉर्म्स गुडविल आलं 1 lakh इंटू त्याचा रेशो किती आहे 2/10 बरोबर ना 2/10 काय झालं त्याचा रेशो आहे इंटू 2/10 केलं की अमाऊंट किती आली गुडविलचा शेअर किती आला केशवचा 20,000 समजलं सगळ्यांना देन कॅल्क्युलेट शेअर ऑफ प्रॉफिट वर्किंग नोट नंबर 2 कॅल्क्युलेट शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ केशव ॲव्हरेज प्रॉफिट इज गिवन 45,000 तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट आता काढायची गरज नाहीये त्यांनी ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये दिलेला आहे केशव's profit for 2018-19 was estimated at 45,000 आता काढा 45,000 केशवचा शेअर बघूया आता मी फॉर्म्युला नाही सांगणार तुम्ही स्वतःहून कोणाला काढता येते का बघते 45,000 त्यांचा प्रॉफिटची अमाऊंट दिलेली आहे इंटू किती करायचं ते बघा सस्पेन्स अकाउंटची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज 45,000 देन into his share into his period in that firm कोणाला काढता येते का बघा ओके श्रावणी खरे आयुष्य आंबेकर 3,000 आन्सर आलेला आहे आणखी कोणाला काढता येते का बघा वैष्णवी आमरे 3,000 इट इज करेक्ट आन्सर काय केलं बघा 45,000 बरोबर ओके 3,000 आन्सर आलेला आहे बरोबर आहे 45,000 इंटू 2/10 शेअर त्याचा बरोबर ना त्याचा रेशो किती आहे 2/10 इंटू तो किती कालावधीसाठी फॉर्म मध्ये आहे तर 4/12 बरोबर ना 4 महिने तो त्या फॉर्म मध्ये आहे म्हणजेच 4/10 मग त्याचं तुम्ही जर का क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती आलं 3,000 लिहा तिथे केशव शेअर इन प्रॉफिट 3,000 बरोबर त्याला आपण काय म्हणतो सस्पेन्स अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहा सस्पेन्स अकाउंट आता आपल्याला बऱ्यापैकी झालेलं आहे लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये एक कमिशन दिलेलं आहे ते पण तिथे पेन्सिलने लिहा कमिशनची अमाऊंट किती आहे 2,000 पर मंथ 2,000 इंटू किती महिने 4 मंथ्स बरोबर ना 2,000 इंटू 4 किती झाले अमाऊंट ऑफ कमिशन पर मंथ एका महिन्याला 2,000 इंटू 4 8,000 इट इज करेक्ट आन्सर बरोबर ना मग अमाऊंट ऑफ कमिशन लिहा कमिशन टू केशव 8,000 ठीक आहे आता आपण सगळं वर्किंग इथे करून घेतलेलं आहे आता आपलं सोपं झालं आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि दुसरं केशवचं कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे आता आपल्याला महत्वाची गोष्ट बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीट मध्ये जनरल रिझर्व्ह आहे 25,000 तर त्या 25,000 मधला केशवचा शेअर कॅल्क्युलेट करा जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करा त्याच्यामध्ये आपल्याला केशवचा शेअर किती येतो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या अकाउंटला बरोबर ना केशव कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला बाय जनरल रिझर्व्ह लिहायचं आहे पण आधी 25,000 मध्ये त्याला किती जनरल रिझर्व्ह मिळणार आहे त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करा 25,000 आणि रेशो आहे 5:3:2 केशवला किती मुआज केशवला जनरल रिझर्व्ह किती येतंय ओके श्रावणी खरे उर्वशी 5,000 करेक्ट 5,000 इज द करेक्ट आन्सर ओके 5,000 आलं तुम्हाला आता शेअर कॅल्क्युलेट करायला यायला लागलं बरोबर ना त्यांचा रेशो आहे त्याला 2 मिळणार आहे बरोबर ना म्हणजेच आपण किती केलं 25,000 डिवायडेड बाय 10 केलं त्यानंतर मग त्याचा रेशो किती आहे 2 म्हणून त्याला किती आलं 5,000 अमाऊंट आलेली आहे मग आता आपण काय करूया पहिल्यांदा पोस्टिंग करून घेऊया
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याचं कॅपिटल किती आहे बघा 50,000. पहिली एंट्री काय झाली, केशोज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 कॅपिटल. देन बाय जनरल रिझर्व किती आलं 5,000. आता तुम्ही कॅल्क्युलेट केलं बरोबर ना, बाय जनरल रिझर्व 5,000. साक्षी पानकर स्क्रीन का प्रेझेंट करतेस. त्यानंतर बघ बाय कमिशनची अमाऊंट काढली आता आपण 8,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला सगळे आयटम क्रेडिटचे सांगते आधी बरोबर ना, फक्त ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स असतील तरच ते डेबिटला येतात, लक्षात ठेवा. मग सगळे क्रेडिटलाच आता पहिल्यांदा कॅपिटलचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000, देन बाय जनरल रिझर्व 5,000, देन बाय कमिशन 8,000 आता तुम्ही काढलं बरोबर ना. बाय गुडविल अकाउंट, गुडविल किती आली आपली, केशव शेअर फक्त लिहायचं आहे गुडविलचा किती आहे 20,000, मग असे तुम्ही कॅल्क्युलेट केलं बरोबर ना. देन बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती काढला होता तुम्ही 3,000 बरोबर ना. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 3,000. केशव कॅपिटलच्या क्रेडिटला आपण एवढं पोस्टिंग केलं. आता कोणतं राहिलं आपण आता तिथे लिहायचं, तर फक्त रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस येईल तो फक्त आता आपल्याला इथे ट्रान्सफर केला की आपलं केशव कॅपिटल अकाउंटचे एंट्री संपतील बरोबर ना. ड्रॉइंग्स वगैरे काही ते नाहीये त्यामुळे डेबिट एंट्री येणार नाही. आता आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस आहे तो काढायचा आहे. मग आता आपण काय करूया, ऍडजस्टमेंट प्रमाणे जाऊया. क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज बाय 10,000. क्रेडिटर इट इज लॅबिलिटी बरोबर ना. क्रेडिटर हे काय आहे, लॅबिलिटी आहे. मग लॅबिलिटी इन्क्रीज झाली, इन्क्रीज इन लॅबिलिटी कुठे येतात, इन्क्रीज इन लॅबिलिटी असेटच्या बरोबर ऑपोजिट. इन्क्रीज इन लॅबिलिटी कुठे येतात, हा बोला, डेबिट की क्रेडिट फक्त सांगायचंय, आन्सर सांगा. क्रेडिटर्स इन्क्रीज म्हणजे लॅबिलिटी इन्क्रीज, इन्क्रीज इन लॅबिलिटी विच साइड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट, ओके डेबिट साइड, करेक्ट. मग लिहायचं डेबिट साइडला टू क्रेडिटर्स कितीने इन्क्रीज झाले ते त्याने दिले 10,000 बरोबर ना. टू क्रेडिटर्स 10,000 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, ठीक आहे. त्यानंतर बघा तिथे तुम्हाला ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी तिथे पेन्सिलने लिहा टेक्स्टबुक मध्ये रिव्हॅल्युएशन. देन आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाहीये त्यामुळे तिकडे काय आपण क्रेडिटर्स मध्ये ऍड करायला जायचं नाही. सेकंड बघा, गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड 2 years परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ 5 year, हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते प्रॉफिट वगैरे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा, लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यूड ॲट 80,000. लूज टूलची व्हॅल्यू किती दिलेली आहे 80,000. प्रॉब्लेम मध्ये किती आहे बघा, लूज टूल 50,000 होते आणि आता ऍडजस्टमेंट मध्ये 80,000 झाले. याचा अर्थ लूज टूल इन्क्रीज झाले, इन्क्रीज इन असेट, बोला पटकन, डेबिट की क्रेडिट, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला की क्रेडिटला, इन्क्रीज इन असेट, करेक्ट, क्रेडिट साइड. असेट इन्क्रीज झाले तर क्रेडिटला येतात. मग या तिथे लूज टूल्स आहेत कितीने इन्क्रीज झाले तर 30,000 ने इन्क्रीज झाले बरोबर ना. प्रॉब्लेम मध्ये 50,000 होते, ऍडजस्टमेंट मध्ये त्याची व्हॅल्यू 80,000 झाली. किती अमाऊंटने इन्क्रीज झाले 30,000 ने, ओके. मग 30,000 लिहा, ठीक आहे. चंद्रास क्रेडिट पूर्ण लिहिण्याची गरज नाही, सीआर लिहिलं तरी चालतं. त्यानंतर बघा त्यानंतर लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये किती होती बघा, लाईव्ह स्टॉक 1 लाख होती बरोबर ना. आणि आता ऍडजस्टमेंट मध्ये 1,20,000 झालेली आहे, म्हणजेच काय झालेली आहे, लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. इन्क्रीज इन कितीने इन्क्रीज झाली तर 20,000 ने इन्क्रीज झाली. कुठे येणार, डेबिट की क्रेडिट, 20,000 ने इन्क्रीज झाली बरोबर ना. कुठे येणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठे येणार, क्रेडिट साईडला, करेक्ट, हुशार झालात रे. मग क्रेडिटला लिहिणार आपण बाय लाईव्ह स्टॉक 20,000, चालेल. बाकी काय ऍडजस्टमेंट आहे का, आहे. आरडीडी वॉज मेंटेन ॲट ₹10,000. आरडीडी आपल्याला मेंटेन करायला सांगितलं म्हणजे डेटर्स मधून लेस होणार आहे. मग डेटर्स मधून 10,000 लेस झाले की आपली डेटर्सची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. डेटर्सची व्हॅल्यू कमी होणार म्हणजेच काय, डिक्रीज इन डेटर्स, डिक्रीज इन असेट कुठे येणार, डेबिट का क्रेडिट, डिक्रीज इन असेट आरडीडी. 10,000 आरडीडी आपण लेस करणार याचा अर्थ डेटर्सची व्हॅल्यू कमी होणार, डिक्रीज इन असेट, करेक्ट. डेबिट साइड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट टू आरडीडी किती 10,000. समजलं सगळ्यांना.
RDD कुठे येणार? डेबिट साईडला येणार. RDD अकाउंट 10,000 झालं. आता आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या. कमिशनचं पोस्टिंग पण करून घेतलं. 6 नंबरला जे दिलेलं होतं कमिशन 2000 पर मंथ, तर त्याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कमिशन अकाउंट 8000. ठीक आहे. आता सगळं झालं का बघा? आपलं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करायचं? तुम्ही टॅली करायचंय. लिहा तिथे अमाऊंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लूज टू 30,000, लाईव्ह स्टॉक 20,000. टोटल करा. त्याच्यामधून डेबिट साईडला आहेत क्रेडिटर्स 10,000 आणि RDD 10,000. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस? काय येतोय तो मला सांगायचंय, तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और लॉस क्रेडिट साईडला आहे 30,000 20,000, डेबिटला आहे 10,000 10,000. तोंडी आहे, लिहिण्याची गरज पण नाहीये. क्रेडिटची टोटल करा आधी, ती जास्त आहे. त्याच्यामधून डेबिटची टोटल मायनस करा आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती येतोय ते सांगा. ओके, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आलेला आहे. कॅल्क्युलेट करायचे सगळ्यांनी. वैष्णवी आंबरे म्हणते 30,000. करेक्ट आहे का बघा? ओके, 30,000 इज द करेक्ट आन्सर. ओके, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती आला? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला आपण लिहिणार. ब्रॅकेटमध्ये रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 30,000. आता 30,000 आहे तो 3 पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 30,000 is the amount of revaluation profit. Distribute 30,000 into 5:3:2. कळलं? डिस्ट्रीब्यूट करा. रेशो आहे 5:3:2. बघूया कोण आधी करतंय. आपल्याला केशवचा किती शेअर आहे तो काढायचा आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट मध्ये केशवचा शेअर किती आहे तो काढायचा आहे. अमाउंट ऑफ प्रॉफिट इज 30,000. डिस्ट्रीब्यूट करा. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न करायचा आहे. विघ्नेश शेट्टी, श्रावणी रेड्डी, सोनाली सिंग, रिया गांधी, अरबाज. 15,000 9,000 6,000. ओके, 15,000 9,000 6,000. ओके, करेक्ट करेक्ट आहे बघा, बरोबर आहे. मग आता आपल्याला केशवला किती आला? किती लिहायचं? तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहिणार आहात. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आणि राम 15,000, माधव 9,000 आणि केशव 6,000. बरोबर, 6,000. ठीक आहे. अनब 1 0 खाल्लास. हो बघा, आता आता आपलं जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आला 6,000. केशवचा शेअर आपल्याला फक्त केशवचं अकाउंट ओपन करायचं आहे, म्हणून आपण काय करणार? केशवच्या क्रेडिट साईडला या, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. केशवच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि अमाऊंट किती लिहिणार? 6,000. ठीक आहे. आता केशवच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,000. आता आपले सगळे पोस्टिंग झालेलं आहे. केशवच्या डेबिटला कोणतीच अमाऊंट आलेली नाही, कारण ड्रॉइंग्स वगैरे काय नाहीये, त्यामुळे काही डेबिटला आलेलं नाहीये. आता मी तुम्हाला केशवच्या क्रेडिटची अमाऊंट सांगते, लिहून घ्या. कॅपिटलची 50,000. ओके, आता अमाऊंट घ्या. आता केशवच कॅपिटल अकाउंट आपल्याला टॅली करायचे. क्रेडिटची टोटल सांगते. 50,000 कॅपिटल, जनरल रिझर्व्ह 5,000, कमिशन 8,000, गुडविल 20,000, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 3,000 आणि बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 6,000. 50,000 5,000 50,000 5,000 8,000 20,000 3,000 6,000. उर्वशीची अमाऊंट आलेली आहे 92,000 टोटल आलेली आहे. बरोबर, टोटल 92,000 टोटल आलेली आहे. इट इज करेक्ट. देन कॅल्क्युलेट केशव's एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ केशव's एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. डेबिटला आपण लिहिणार टू केशव's एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. किती येणार?
तेवढीच येणार बरोबर ना 92,000. डेबिटला लिहिणार टू केशव्स एक्झिक्युटर्स लोन अकाउंट तेवढीच येणार कारण डेबिटला काही अमाऊंट नाही आहे त्यामुळे 92,000 लिहिली. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 92,000 आणि मग केशवचं अकाउंट काय करायचंय टॅली करायचंय. ठीक आहे. मग बघा आता आपले अमाऊंट आपले जे काय आन्सर आपण काढले ते आपण आधी बघितले नव्हते. आता बघूया. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट बघा किती आलाय 30,000 आलाय का आपला आलाय बरोबर ना. तो आपण डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे बघा बॅक साईडला पेज नंबर 204 वरती आपल्याला आन्सर्स दिलेले आहेत. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 30,000 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर केशव एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 92,000 आलेलं आहे आपलं म्हणजे हे आन्सर्स दिलेले आहेत ते बरोबर आहे. ठीक आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम समजलाय. प्रॉब्लेम सगळ्यांना समजलाय का? ओके. मग आता काय करणार आहात तुम्ही? आता तुम्हाला मी सकाळी लवकरच लेक्चर घेतले. आता तुम्ही प्रॉब्लेम काय करायचंय तो नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचंय. आता समजलं लगेच जर का सॉल्व्ह केलात तर तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील. समजलं? मग डेट आता आपल्याला चांगलं जमायला लागलंय. मग डेट जर का तुम्ही केलं तर तुम्हाला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आहे तर ते त्याच्यामध्ये जास्त वेळ काढायला गरज लागणार नाही. ओके. चला. नाऊ यू कॅन लीव द मीटिंग. ओके बाय.